डॉक्टर ओ ओ ओ, काय वाटतं वाचतील ना? नाही, काही सांगू शकत नाही. तुम्ही एक काम करा, यांच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. ऐका ना, तुम्ही यांचे जवळचे नातेवाईक आहात? नाही, मग एवढे का रडताय? आम्ही गाववाले आहोत ना, म्हणून थोडंसं. ठीक आहे, यांच्या नातेवाईकांना लवकर बोलवून घ्या. हा, त्यांचा एक पुतण्या आहे मुंबईमध्ये, तो येईलच थोड्या वेळाने. बरं. भाऊ 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 डॉक्टर गेले. काय भाऊ? एक मिनिट. तुम्ही कोण? नमस्कार, मी रवींद्र, मी यांचा पुतण्या आणि ही माझी बायको मंजिरी. बरं, म्हणजे हॉस्पिटलचं आणि लिगल वगैरे सगळं तुम्हीच बघणार आहात? सगळं आम्हीच करणार. ॲक्च्युली भाऊंना कोणीच नाहीये, त्यामुळे त्यांचं जे काही असेल ते सगळं आम्हीच करणार आहोत. ओके, नीट ऐका जरा, मन घट्ट करा. भाऊ ऐका ना, माझी वाक्य आहे तो पुढे. हे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. हे आत्ता जरी बेशुद्ध असले ना, तरी त्यांना ऐकू येतंय. आमचे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, पण त्यांच्याकडे जो काही वेळ उरलाय ना, तेवढा वेळ तुम्ही 4 शब्द प्रेमाचे बोला हो त्यांच्याशी, प्लीज. हो प्लीज. हो भाऊ, भाऊ उठा ना भाऊ. रवींद्र आलाय भाऊ, रवींद्र. राहू, तुमचा राहू. ओ भाऊ, उठा ना, बघा ना, माझ्याकडे मंजिरी आली आहे, माझी बायको आली आहे. भाऊ काका डोळे उघडून बघता का एकदा? बघा ना, कोण आलंय. उठा ना भाऊ. हा, हे असं असं पडून राहणार आहात तुम्ही मी आल्यावर? तुम्हाला काय वाटलं राहू गेला मुंबईला, तुम्हाला विसरला? हा, राहू आलाय. राहू, चला उठा उठा, मुंबईला जाऊया आपण. चला मुंबईला जाऊया. यायचं होतं ना तुम्हाला माझ्यासोबत मुंबईला? मी नेणार तुम्हाला मुंबईला. माझे वडील लवकर गेले हो, त्यांची एकही इच्छा पूर्ण नाही करू शकलो. तेव्हाच ठरवलं होतं काकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. काय इच्छा होती तुमची? जग फिरायचंय म्हणे, मला जग फिरायचंय. मी नेणार तुम्हाला जग फिरायला. मी नेणार वर्ल्ड टूरला तुम्हाला. तुम्ही उठा भाऊ, उठा तुम्ही. मी नेणार तुम्हाला जग फिरायला. एक मिनिट. अख्खं जग फिरवून आणणार मी तुम्हाला भाऊ. अख्खं जग फिरवून आणणार. एक मिनिट बघा जरा इकडे. हो, इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, न्यूझीलंड, अजून काय असतं? साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, हंगेरी, हिंग हिंग वाईंग झिम्बाब्वे. भाऊ हे काय आहे भाऊ? हे झिम्बाब्वेचं गाणं आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे भाऊ? हो, मी आता मधल्या काळात बेशुद्धीच्या अवस्थेत जग फिरून आलो. राहू तू आलास? राहू मी आलो. दत्तू, राहू, मैंने कहता था मेरा राहू आएगा. आला माझा राहू, फिरायला जाऊ. आला माझा राहू, फिरायला जाऊ. आनंदाने नाचू गाऊ, सारे आता आनंदाने नाचू गाऊ. गाऊ रे. भाऊ 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 सांगा. मिरॅकल काका, माझ्या 10 वर्षाच्या डॉक्टर किती पहिल्यांदा घडलंय. मरणाला टेकला होता माझा पेशंट, नाचायला लागला. गाणं मिरॅकल. डॉक्टर, यात मिरॅकल काही नाहीये. प्रत्येक एंट्री लगा तुम्ही. ऐकणारे बोर झाले आता. अहो, काय केलं तुम्ही? मी काय केलं? काय बोललात? ते जागे झाले ना, मरणाला टेकलेला ना तो माणूस. विसरलात का? 2 करोडच्या प्रॉपर्टीसाठी आलोय आपण. 2 करोडची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. असं बोलू नका की ते आनंदाने उठतील आणि नाचायला लागतील. मरायला पाहिजे ना अगं, माणूस. मला माहिती होतं का हा माणूस नाचायला लागेल. आपल्याला काय फोन आला होता, ह्याची काहीच शाश्वती नाही, कधीही जाईल, म्हणून आलो ना इथे. माहिती आहे ना तुम्हाला. लक्षात ठेवा ना, 2 करोडची मी प्रॉपर्टी. बोलतो थांब. मी बोलतो, मी असं काहीतरी बोलतो ज्याने
काका पटकन जाईल. नक्की हा, हा. एक लक्षात ठेवा, तुमचे काका 2 करोडचे आहेत. माझे काका 2 करोडचे आहेत. माझे काका. भाऊ. राहू हा हा भाऊ. चल जाऊ कुठे जाऊ भाऊ? कुठे? फिरायला. नाही भाऊ, मी फिरायला नाही नेऊ शकत तुम्हाला. का? आता तुम्ही आजारपणातून उठलाय ना भाऊ, त्रास होईल तुम्हाला. नाही नेऊ शकत मी फिरायला तुम्हाला. नाही नेऊ शकत. नाही नेऊ शकत भाऊ. नाही नेऊ शकत आम्हाला. भाऊ भाऊ काका झोपवा. इकडे झोपवा काका. काका काका हळू हळू हळू. भाऊ हे काका भाऊ भाऊ बरोबर वागताय तुम्ही. असंच करायचंय. असंच करायचं असलं तरी तो माझा काका आहे ग. असं कसं बोलू? बोल. आहेत का? आहेत की गेले का? हा? भाऊ नेतो नेतो तुम्हाला भाऊ. भाऊ मी तुम्हाला नेतो फिरायला भाऊ. नेतो? भाऊ नेतो 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 नेतो. भाऊ तुम्ही मुद्दाम नाही ना करत आहे? नाही. भाऊ काका नेतीला तुम्हाला हे फिरायला, पण 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी. तुम्ही आधी पूर्ण बरे व्हा, ठणठणीत बरे व्हा, मग हे तुम्हाला घेऊन जातील. हा? हा 6 महिन्यांनी. हा 6 महिन्यांनी. हा. 6 महिन्यांनी. तोपर्यंत मी काय करू? तोपर्यंत मी तुझ्याकडे मुंबईला येऊ. मुंबईला नाही का? मुंबईला कशाला भाऊ? मुंबईला हे आहे ना छोटस घर. 10 बाय 10चं घर, त्यात हे मी आमचा छोटा अथर्व. कसं मॅनेज होणार? तुम्हाला अडचण नाही का होणार? अडचण? एवढ्याशा घरात भाऊ तुम्ही आलात आणि एवढं केलं तर घराबाहेर झालं ना भाऊ. आला माझा राहू मुंबईला जाऊ. त्यांना घ्या घ्या इकडे, घ्या. काका मागेच राहिले. नाही काका जागेवरच आहेत. मला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही नक्की कॉपी करून नाही ना डॉक्टर झालाय? प्रत्येक गोष्टीवर कशाला नाचता? त्यांना चेक करा ना हो डॉक्टर. नाचणार ना मी. माझ्या 10 वर्षाच्या डॉक्टरकीमध्ये पहिल्यांदा असा मरणारा पेशंट उठून नाचायला लागला. आनंद होणार नाही का मला? बरोबर आहे डॉक्टर. मिराकल. आनंद झालाय मला. मी खरंच सांगते. नाही मला मान्य आहे, लेखकाने एकच शब्द दिला आपल्याला, मिरॅकल मिरॅकल. म्हणून मिरॅकल मिरॅकल एवढंच नाही करायचं, थोडीशी लिबर्टी ऍक्टर म्हणून पण घ्यायची. 4-5 पदरची वाक्य टाकायची बघा सगळ्यांकडे. मी काय म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रेमाचे शब्द बोला. होत आहेत ना वर्क? बोला ना. प्रेमाचे भाऊ, शब्द महत्वाचे आपण असतात. आपण मुंबईला जाऊ. भाऊ मुंबईला न्यायला प्रॉब्लेम नाही, पण आता ह्याची अथर्वची परीक्षा आहे ना, छोट्याची परीक्षा आहे 10वीची. 10वीला आहे ना तो. खूप गोंधळ होईल हो सगळ्याच घरात. अरे कसली अडचण होणार आहे? काही अडचण होत नाही. अरे आम्ही आमच्या गावच्या घरात ना 27 जण राहायचो. हो किती? 27. 27 जण. तुम्हाला सांगतो डॉक्टर तुम्हाला सांगतो, एका वेळी आंघोळ करायची झाली ना तर आम्ही 7 जण मोरीत घुसायचो. अरे बापरे. हो. हाताला साबण लावण्यासाठी हात लांब केला ना असा तरी 7वा बाहेर पडायचा. संपला तो साबण राहिला त्या आठवणी. भाऊ आता तुम्ही का राहिलाय? आठवणीत झुरत का राहिलाय? हा. तुम्ही पण बाहेर पडा ना त्या आठवणीतून. नाही नेऊ शकत ते तिकडे. वेगळं हे वेगळं नाही का? आता तुमची जेवढी मोरी आहे तेवढंच आमचं घर आहे ना. काका नाही मॅनेज होणार. जरा समजून घ्या ना. म्हणजे मला नेणार नाहीस तू? नाही नेऊ शकणार नाही नेऊ शकणार. भाऊ. न्या म्हणा ना. अहो न्या ना. इथे माणूस मरायला टपलाय, तुम्हाला काही न्या म्हणा. इमोशनल नाही व्हायचंय. इमोशनल नाही व्हायचंय आपल्याला. नाही म्हणत ना. नाही नाही काका उठा. काका उठा. अहो न्या म्हणा ना. नेतो. काय नेतो? नेणार हा काका. नेणार तुम्हाला. नेणार. भाऊ नेतो भाऊ. तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा, तिकडे नेतो तुम्हाला. नेशील? नेतो. मला राहू जग फिरायला नेतो म्हणाला. हो. इमोशनल. भाऊ हा कंसातला शब्द आहे, इमोशनल. आपण कंसातला आहे. हा इथे काय करतोय? तू माझा मोबाईल आण रे. आणि पटकन आणून देतो. भाऊ हा सुद्धा कंसातला शब्द आहे, आणून देतो. हल्ली कंसातल्याच गोष्टी जास्त वर्क होत आहेत. हे बघ मी मला जगात कुठे फिरायचंय ना त्याची यादी केली. हे बघ इथे नेरे मला. इथे नेरे मला. मी नेतो तुम्हाला. कुठे जायचंय? इथे जायचंय. मी लिस्ट केली. या सगळ्या जी नाव आहेत ना सगळीकडे नेणार तुम्हाला. कुठे हे काय आहे? हा पिरॅमिड ऑफ गिझा इजिप्त. बोरोबुदूर इंडोनेशिया. गोल्डन गेट सॅन फ्रान्सिस्को. आणि इतकंच नाहीये.
दत्तू चष्मा दे. इतकंच नाहीये. हे बघ हे बघ. हां रोमचं कॅलेजियम, दुबईचा बुर्ज खलिफा, कंबोडियाचा अंगकोर टेम्पल, ग्रीसचं ॲक्रोलिपोलिस, असं एक ना एक अनेक ठिकाणी येते. भाऊ जी नावं तुम्हाला घेता येत नाही तिथं तुम्हाला जायचंय. हे रस्त्यालगत नाही सगळं, जगाच्या टोकाटोकाला आहे. पण तू म्हणालास ना मला जग फिरवतो म्हणून. भाऊ मी म्हणालो, माझं चुकलं, मी म्हणालो भाऊ. पण काय झालंय भाऊ, तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोललो मी. बरं वाटतं म्हणजे? हो भाऊ, तुम्हाला मी नाही नेऊ शकत. म्हणजे नाही लिहू शकत. नाही लिहू शकत. नाही नेऊ शकत. मरतोय. न्या म्हणा ना. नाही न्या म्हणा. नाही न्या म्हणा. नाही असं काय करताय हो माणूस, इथे मरायला टेकला, जरा तरी अक्कल आहे का तुम्हाला? नेतो भाऊ, नेतो, सगळीकडे नेतो. नेणार काका? आणि मला एकट्याला नाही जायचंय. मग कोणाला जायचंय भाऊ आता? माझ्यासोबत बकुळा पण असेल. भाऊ बकुळा कोण? अरे मरायचं वय आहे ना तुझं, लाचतो कसला आहे? ओ भाऊ कोण बकुळा भाऊ? तुझी काकीच झाली असती रे बकुळा, पण ती आपल्या कुळातली नव्हती, कुळातली होती. तिचं आणि आपलं काही जमलं नाही. तिनं मला नकार दिला आणि गौरव मोरे नावाच्या सुपरस्टार बरोबर लग्न करून निघून गेली. कुठे निघून गेली? ऑस्ट्रेलियाला. बकुळा ऑस्ट्रेलियाला गेली हे पटू शकतं भाऊ? गौरव मोरे सुपरस्टार आहे हे पटलं? काही नाही, तिला ऑस्ट्रेलियाचा मोह झाला ना, मी तिला अख्खं जग फिरवून आणीन. त्यामुळे मला आणि तिला बकुळाला दोघांना पाठव. पाठवतो. ठीक आहे ठीक आहे, दोघांना मी पाठवतो जग फिरायला. दत्तू डॉक्टर मी आणि बकुळा जग फिरायला जाणार. हे नाही जाऊ शकत काका. नाही दत्तू, आम्ही जग फिरायला नाही जाऊ शकत. काय झालं काका? नाही जाऊ शकत हे कारण आम्हाला ना गावातले लोक आहेत ना, गावाबाहेर जाऊ देणार नाहीत. का मला बुरख्यातून नाही. पण भाऊ का, म्हणजे जाऊ का नाही देणार? इतकं प्रेम आहे गावकऱ्यांचं तुमच्यावर? नाही, मी कर्ज घेतलेलं त्यांच्याकडनं. कर्ज घेतलं काका? कशासाठी कर्ज घेतलं? बकुळाच्या भावाला आहे हा? ना बिझनेसमध्ये आर्थिक पाठबळ हवं होतं, म्हणून मी शेत विकलं आणि त्याला पैसे दिले. शेती कुणासाठी विकली? बकुळाच्या भावासाठी? हो. घर तरी आहे ना भाऊ? आहे ना, घर आहे, सावकाराकडे आहे. गहाण ठेवलंय. काय तुम्ही घर पण गहाण ठेवलंय? हो. का? अरे मला पण लागतं ना हे काहीतरी, माझं रोजचं असतं ना त्याच्यासाठी. आणि फार नाही 70 लाख वगैरे आहेत. भाऊ किती कर्ज आहे तुमच्यावर? फक्त 70 लाख. दत्तू बोलो, त्या गावाला घरात बोलो, मी ओळख करून देतो. राहू भाऊ काका. अरे बापरे, माझ्या पाय नको पडू. अरे बाप राहू, पेशंट बदलला. झोपवा त्यांना. झोपवा काका इकडे या. काका इकडे. काय झालं? काय होतंय? राहू, अरे आता फक्त तुला शेत विकलं, घर गहाण ठेवलं एवढंच सांगितलं. अजून पतपेढी, बँकांचं कर्ज ते राहिलंच आहे. काय झालं? काका काय होतंय? बोला काहीतरी. उठा ना. अहो ऐका, नका विचार करू तुम्ही जास्त. उठा. गेला. पेशंट इज नो मोर. गेला माझा राहू, नदीवर जाऊ. गेला माझा राहू, नदीवर जाऊ. दुःखाचं गाणं गाऊ. आता सगळे दुःखाचं गाणं